फायनली मित्रांनो आपण बस घेऊन आलेलो आहे आपल्या हॉटेल जवळ हयात. थँक्यू सो मच. आणि त्या ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायला हे असं कार्ड लागतं माय वे प्लसचं. बाबा Hey guys, welcome back to another vlog. Today is day 1 in Australia. कालच मी इथं लँड झालेलो आहे आणि सगळं काही सामान वगैरे भरले Airbnb मध्ये. आपण आता आवाज घुमत असेल इथं पण थोडं ऍडजस्ट करून घ्या. भरपूर मेस झालेला आहे पण आता काय करता, अजून कामं राहिलेली आहेत. आज पहिला दिवस आहे आणि आज जरा सनी आहे. काल खूप थंडी होती, आज थोडंसं ऊन पडलं इथं. पण आता मी जाणार आहे बँकेत, काही काम आहे बँकमध्ये जायचंय. मग हॉटेलला पण एकदा भेट देऊन येतो आणि जे काही रूम्स आहेत, ज्या रूम्स शोधायचे आहेत मला ते बघून येतो. थोडंसं काहीतरी खातो पहिले. तर चला तर मग. जरी सनी असलं तरी सुद्धा इथं थंडी आहे आता मित्रांनो. काहीतरी 4 डिग्री आहे, 4 का 5 डिग्री आहे आणि एकदम थंड थंड वाटते. त्यामुळे मी हुडी वगैरे घातले. ठीक आहे, थोडंसं वाढेल असं मला वाटतंय. बघूयात काय होतं आता पुढं. ऑलमोस्ट मित्रांनो आपण 1 किलोमीटर चाललेलो आहे. एवढी थंडी आहे की माझे हात एकदम नम झालेले आहेत. काहीच समजत नाही आहे, असे एकदम नम झाले हात. 1 किलोमीटर आपण चाललो आहे. थोडंसं बघत आणि तोंड पण माझं असं झालं आहे, तुम्हाला कळत असं आवाजाने. पण आपण पोचलो तर कॉमनवेल्थ बँकच्या जवळ आय गेस. आणि मी आता कॅनबराच्या अशा प्लेसमध्ये आलो आहे आय गेस, जिथे सगळे बार वगैरे, शॉप्स, सिटी वॉक जसं आपण म्हणतो ना डाऊनटाऊन, तशा गोष्टी. कारण की सगळं पब्स वगैरे हे ते बँक्स सगळ्या गोष्टी भेटतात आणि लोक पण इथं फिरतात आहे मस्तपैकी. आय एम ऑलमोस्ट देअर. कॉमनवेल्थ बँक पण इथंच आहे जवळ. तर आता माझं बँक अकाउंट ओपन करून झालेलं आहे आणि मी बाहेर आलेलो आहे आणि मला भूक लागली आहे. पण बघूया तिथं काही खायला भेटते का. जर काही खायला भेटलं तर मस्तपैकी काहीतरी खाऊन जातो मी आता हॉटेलला जायचं आहे मला. पण छान वाटतं इथं, थंडी आहे थोडीशी आणि भरपूर लोक आहेत इथं. मी इथं बघत होतो आणि मला इथे एक डोसा हट म्हणून एक काहीतरी दिसलेलं आहे. लेट्स सी, तिकडं जाऊयात आपण आणि तिकडं काहीतरी भेटते का खायला बघूयात. कारण की भूक लागली, 1 वाजला आहे. Here it is, my fried rice. मस्तपैकी जेवण झालेलं आहे आता आणि त्यानंतर एक कॉफी पण पिली मी, ती छान होती. आता आपण बस पकडून जाऊयात आपल्या हॉटेलकडं, जे इथून 2 किलोमीटर आहे. तर मी आता बघतोय बस कुठून भेटते. आय गेस माझ्यासमोर तिथं बस आहे. फायनली मित्रांनो आपण बस घेऊन आलेलो आहे आपल्या हॉटेल जवळ हयात. आणि त्या बसमध्ये मला एक मस्त छान अफगाणिस्तानी मुलगी भेटली. तिने मला हेल्प केली. तिने मला सांगितलं की कोणती बस पकडायची, कुठं उतरायचं आहे, काय उतरायचं. मी तिला व्लॉगमध्ये नाही घेऊ शकलो कारण की त्यांच्या ह्याच्यात चालत नाही. शी सेड की नो व्हिडिओ, त्यामुळं काहीच करता आलं नाही. 2 मिनिटात आपण पोहोचतो. इथं आपलं समोर हॉटेल आहे. हिअर इट इज हॉटेल हयात कॅनबरा. मध्ये जाऊन आता पहिलं HR ला वगैरे भेटतो, जरा बघतो काय आहे काय नाही. दॅट्स इट. मस्त हॉटेलचा छोटा एक टूर झाला. त्यांनी सगळं सांगितलं आतमध्ये कसं वर्क करतं, हाऊसकीपिंग कुठे आहे, रूम सर्व्हिस कुठे आहे, हॉल कुठे आहे, म्हणजे वर दाखवलं, एकदम पूर्ण नाही दाखवलं. आणि माझ्यासोबत HRच्या ते कामन होत्या, कामन हॉकी, त्यांचा नंबर पण घेतला. त्यांना सांगितलं की मला रूम पण हवी आहे. जर मी रूम शोधतोय माझ्या मला राहण्यासाठी. तर तेच सगळं बघितलं. त्यांनी सांगितलं पण की मी ट्यूजडेपासून यायचे सकाळी 6 वाजता, पण तोपर्यंत मला रूम पण शोधायची. रूम शोधणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि झालं आता सगळं. आणि मला वाटतं मी आता परत जाणार आहे, पण मी रूमच शोधते. आज पण रूमच शोधावी असं वाटतंय. आताशी 3 वाजले. रूम शोधून झाली की सगळं करूयात. आणि या साईडला मला काहीतरी दिसतंय मस्त पाणी, तिकडे जाऊयात. तिकडे जाऊ आपण, जरा बघूयात काय आहे तिकडं. मी जस्ट आता बसनी इथं सिटीमध्ये आलो परत.
आणि मग बस आणि त्या ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायला हे असं कार्ड लागतं माय वे प्लसचं, ते घेतलं आहे मी आता. आणि त्याच्यावर आता $20 मी बॅलन्स टाकला आहे, म्हणजे कुठं पण टॅप करून कुठं पण जाता येईल ट्रेननी आणि बसनी. हे इझी मार्ट आहे ना, इथून हे माय प्लसचं कार्ड घेतलं आणि चार्जिंगला लावलं आता फोन, कारण की खूप बॅटरी लो झाली ती, म्हणून मला थोडा वेळ चार्ज करू. ते झाल्यावर मला असं प्लॅन आहे की काहीतरी रूमवर बनवण्यासाठी काहीतरी घेऊ, कारण की बाहेरचं खूप खर्च होते, त्यासाठी ऑइल किंवा दूध वगैरे घेते. तेच बघतो आता मी इथं काहीतरी भेटतंय का. आता जस्ट मी माझा फोन चार्ज केला आहे, खूप बॅटरी डाऊन होती, 2%च होती. आणि आता इथून मी जरा ग्रॉसरी शॉपिंग करतो. थोडं मला ऑइल, ब्रेड, अंडे वगैरे घ्यायचे, त्यासाठी मी चाललो आहे आता. लेट्स गो. आतमध्ये आलो आहे मी आता, आणि इथं भरपूर काही काय आहे, ओट्स वगैरे हे ते. पण सध्या मला ओट्स वगैरे नाही घ्यायचे, मी फक्त एग्स, ब्रेड आणि ऑइल घ्यायचे थोडं मला, म्हणजे मला सध्या पुरतं काम होऊन जाईल माझं. मी ते शोधते कुठं आहे ते. आता आपल्याला मिल्क घ्यायचं आहे. सो दॅट्स इट. आपण सगळं सामान घेतलेलं आहे. आणि हा मला वाटतं मॉल आहे छोटासा एक, कॅनबेरा सेंटर म्हणून. पण माहीत नाही तर काय काय भेटतं काय काय नाही. आपण कोल्स म्हणून तर घेतलं सगळं, पण बघू जरा एक फिरून घेऊ, फेरफटका मारून बघूयात काय आहे तिथं काय नाही. छोट्या मॉलसारखाच मॉल आहे हा एक. मॉलच्या बाहेर पडले मी, जरासा मोठा मॉल होता, मला काय जास्त फिरायचं नव्हतं, मी खूप थकलोय कारण की सकाळपासून वॉकिंगच करतोय, त्यामुळं म्हणलं नको आता बस झालं, उद्या येऊ वाटलंच तर परत. आणि काही घ्यायचं पण नव्हतं, जेवढं सामान घेतलं तेवढं घेतलं आणि आता निघालोय. आणि फुलचा अंधार झालेला आहे, 5:30 वाजले, पण इकडे लवकर सनसेट होतो कारण की थंडीचे दिवस आहेत आणि भरपूर थंडी आहे आणि खूप गर्दी पण आहे रस्त्यावर, तुम्ही बघू शकता. लाईट्स वगैरे लागले आणि सनसेट पण होतोय लवकरच. तर आता आपण त्या ट्रेनमध्ये जाणार आहे पहिल्यांदा. आज पहिलाच दिवस आहे आणि आज फर्स्ट टाईम आपण त्या ट्रेनमध्ये पण बसतोय. इथून माझ्या एअरबीएनबीला जायला एकदम 2 मिनटात पोचवल. ते 2 मिनटात नाही, म्हणजे लवकर पोचवल, त्यासाठी त्या ट्रेनमध्ये जाणार आहे. बघूयात आता आपण आतमधून कशी येते, बाहेरून तर बघा तुम्ही. फक्त 2च मिनटात आपण इथं आलेलो आहे आणि आता आपण इथून परत जाणार आहोत. जसं सकाळी आलो होतो त्या स्ट्रीटवर आणि इथून वॉक करत गेलो त्या स्ट्रीटवर परत आलेलो आहे आपण. फक्त आता रात्रीची वेळ, बस एवढंच. सकाळी जेव्हा या रोडवरून आलतो तेव्हा किती मस्त ब्राईट आणि सनी डे होता आणि खूप उजेड होता, पण आता आलोय तर एवढं काही लाईट नाही आहे इकडं, काहीच दिसत नाही आहे अजिबात. आणि असंच आहे, एकदम थंडी आहे. आणि आत्ताशी वाजले किती माहिती, 5:30, 6 पण नाही वाजले. मस्तपैकी अंधार होऊन गेलेला आहे. आता जातो, माझा कॉफी टाईम झाला. मस्त सामान घेतलं आपण, कॉफी वगैरे बनवूयात, ते भारी वाटते. आणि डोकं दिसत असेल तुम्हाला, दिसतंय का तुम्हाला? फायनली रूमवर आलो आता, थोडंसं फ्रेश होऊ आणि कॉफी बनवायला घेऊयात. रूमवर तर आलो, म्हणलं जरा कॉफी बनवू. सगळं सामान तर घेतलंय, कॉफी, साखर, मग सगळं आहे. पण ही गॅस रेंज कशी वर्क करते हेच कळत नाही आहे, काहीच समजत नाही मला. नुसतं पिक पिक करते, काहीच होत नाही पुढं, काहीच होत नाही याच्या पुढं. आणि एअरबीएनबीवाल्यांना पण मी मेसेज केला आहे, त्यांनी रीड केला, अजून काही रिप्लाय देत नाही बघा. नुसतं बंद होतं ते. म्हटलं कॉफी पिऊ, 6 वाजले, पण काहीच होत नाही, काहीच समजत नाही मला. आय एम हेल्पलेस, असं वाटतं काय येड्यासारखं. दुसरं अजून काय नाहीच इथं, हवं नाही. बाकी भरपूर सगळ्या गोष्टी तिथं, इथं भरपूर काय काय आहे, पण हे मेन चाललं पाहिजे ना. हे जर चाललं तर आपल्याला काहीतरी बनवता येईल. उद्या मी अंडी वगैरे हे सगळं आणलं आहे, पण त्याचा काही फायदाच होणार नाही, काहीच समजत नाही. आता बघू काय होते. बाहेरूनच कॉफी पिऊन लागत होता असं वाटायला लागलं आता. मला वाटलं इथं आहे म्हणून सगळं ट्राय करत होतो मी. ठीक आहे, बघूयात काय होतं. लेट्स गो मित्रांनो. मी त्या एअरबीएनबीच्या मालकाला फोन लावला होता, त्यांचा फोन आला, तर त्यांनी मला सांगितलं कसं करायचं. हे बटन दाबून हे प्रेस करायचं होतं आणि मग आता 8 नंबर दाबले आणि ते आता आय गेस हीट होते. थोडंसं धुवून घेतले. आता आपण बनवूयात कॉफी आणि मग पिऊयात. चलो, आता आपण कॉफी बनवायला ठेवली, तोपर्यंत मी तुम्हाला माझा एअरबीएनबी दाखवतो. काल तुम्हाला नाही दाखवला, आज दाखवतो. हा सोफा वगैरे, इकडं टॉयलेट बाथरूम आहे, इथं एक रूम आहे. इथं कोणतं राहत होतं काल माहीत नाही, मी त्याला भेटलो पण नाही. इथं एक रूम आहे, इथं पण कोणतं राहत होतं. आणि इथं एक किचन आहे मस्त.
ज्यामध्ये सर्व काही आहे. ओव्हन, टोस्टर, डिशवॉशर, इकडं मोठा ओव्हन, इंडक्शन, सगळं हे. आणि या साईडला गॅलरी आहे. आणि बाहेर एवढी थंडी पडली ना आता, तुम्हाला इथं दव दिसत असेल, दव दिसतंय का? सगळं थंडी पडली बाहेर. आणि आत्ताशी फक्त 6 वाजलेत, 6:30. गॅलरी एक छोटी तर बसायला आहे, पण आता आपण बाहेर नाही बसू शकत कारण की खूप थंडी आहे. लेट्स एन्जॉय सम कॉफी नाव. अजून पण मला रूम भेटलेली नाही आहे मित्रांनो. ही तर एअरबीएनबी जी मी लवकरच सोडणार आहे, पण रूमचा अजून काही बंदोबस्त झालेला नाही आहे. आज अंदाज आला की हॉटेलपासून कसं, किती लांब आहे, किती जवळ, सगळे त्यांना विचारून घेतलं. HRशी पण बोललो, त्यांना सांगितलं सगळं की रूमच्या शोधात आहे मी. त्यांना पण बघायला सांगितले, त्यांनी थोडे कॉन्टॅक्ट दिले, डिटेल्स वगैरे घेतले. मी पण कॉन्टॅक्ट करतोच आहे, तर रूम शोधायचं चालू आहे. आत्ता पण मी लॅपटॉपवर तेच करतोय, पण आता बघूयात काय होतंय. अजून रूम तर भेटलेली नाही आहे. उद्या पण रूम शोधायला जाणार आहे, तर उद्या काय होतं ते आपण बघूयात नंतरच. पण हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तोपर्यंत मी रूम वगैरे शोधतो आणि तुम्हाला पुढची माझी जर्नी पण दाखवतो. बाय. आत्ता मी HRमध्ये त्यांनी सांगितले की तुम्ही असं व्हिजिट करू शकत नाही म्हणून HRमध्ये आणलेलं आहे. बघू आता ते काय म्हणतात ते, वाट बघतोय मी त्यांची. आणि असं शूट पण करू शकत नाही म्हणून पटकन करतोय, पटकन सगळं.